हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही सगळे इथे आलो आहे, म्हणजे माझ्या माहेरी आलो आहे. 2 दिवस मस्त मी आत्तेकडे मस्त असं एन्जॉय केलं आणि आज मी मम्मीकडे आली आहे परत. तर आजचा दिवस मी फक्त मम्मीकडे राहणार आहे आणि आज इव्हिनिंगला प्रीतम मला घ्यायला येणार आहे आणि मग त्यानंतर मला माझ्या सासरी जायचं आहे. आज माझा थोडा गळा बरा आहे कारण 2 दिवस मला प्रचंड त्रास होता आणि म्हणून माझा व्हॉइस तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये थोडा व्यवस्थित नव्हता आला. चला असो, बघा सकाळी सकाळी अव्यूचं रडगाणं सुरू झालंय कारण त्याला नानाजी बरोबर गाडीवर जायचं आहे. पण त्यातही त्याची अट आहे की आई तू पण माझ्याबरोबर गाडीवर बस, आणि म्हणून त्याचं इथे खूप रडगाणं चाललंय. कसं बसं पप्पांनी एक छोटंसं राऊंड त्याच्याबरोबर घेऊन आले आणि त्यानंतर मी त्याला जवळ घेतलं. मी त्याला सगळी फुलं झाडं माझ्या घरची दाखवत होती कारण मम्मी पप्पाकडनंच माझ्यापर्यंत ही गोष्ट आली आहे की फुलं झाडं घरात लावल्यावर किती प्रसन्न वाटते. आणि ही गोष्ट खरंच आहे. विदाऊट फुलं झाडांचं घर बघा आणि फुलं झाडांचं घर बघा, खूप डिफरन्स जाणवतो. आणि शिवाय घरच्या लोकांना सुद्धा खूप बरं वाटतं, पण ॲट द सेम टाईम आपल्याला त्याची काळजीसुद्धा खूप घ्यावं लागते. अदरवाईज त्यांचं जे फुलं वगैरे ते खराब होतात किंवा मग सोबतच ना मच्छर पण बरेच येतात. सो त्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा खूप लक्ष द्यावं लागतं. चेतनचं नेहमीपासनं प्राण्यांवरचं प्रेम आमच्यापासनं काही लपलं नाही आहे. कधीतरी कुत्रा, कधीतरी पॅरेट, कधीतरी कोंबड्या असं आमच्याकडे नेहमी राहायचे आणि आधी कबूतरसुद्धा राहायचे. कसं बसं एक त्याचा शौक सोडला की दुसरं काहीतरी घरात आणून ठेवतं आणि कुत्री आणल्यानंतर आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो आहे त्या कुत्रीपासनं. बिकॉज कधीही मला माहेरी जायचं असलं की तिला आम्हाला पाळण्याघरात घालावं लागतं आहे, असं काहीचं नेहमी होतं. पण ठीक आहे, आता त्या सगळ्यांचा तर तिच्यावर जीव लागला आहे, त्यामुळे मी पण त्यांना काही बोलू शकत नाही. आणि सोबतच त्यांनी चेतननी ना काहीतरी कोंबड्या वगैरे पण घरी आणल्या होत्या जे की 2nd 3rd फ्लोअरला राहायचे. पण उन्हाळ्यामुळे बरेच कोंबड्या मरून गेल्या आणि काही आहेत जे खूप छान अंडे पण देतात आणि त्यांच्या घरी मस्त असं गावरानी अंडीसुद्धा आम्हाला खायला मिळतात. नातवाला पाणी आवडतं म्हणून इथे आजीचं आणि नातवाचं पाणी खेळणं सुरू आहे. त्याला लिटरली आम्ही थोडं पाणी द्यायचो, त्याच्यानंतर थोडं जास्ती द्यायचो आणि आज तर त्याला लिटरली पाईप हातात मिळाला होता आणि त्याचं असं झालं होतं किती खेळू आणि किती नाही, कुठे कुठे पाणी घालू आणि नाही. आणि माझे असे काहीचे रिॲक्शन्स होते, अरे बाळा बस कर, कारण ऊन खूप होती आज आणि मला भीती होती की ऊन आणि पाण्याचं जे मिलन असतं त्यांनी झाव लागते मुलांना. अव्यूचं पाणी खेळून झालं आणि त्यानंतर मी आणि मम्मीने बसून मस्त असं चहा पिऊन घेतला, थोडेफार बिस्किट पण खाल्ले. आणि मम्मी पप्पांना माहिती आहे की मला ते सुंदरचे जे कोकोनट बिस्किट असतात ना ते खूप आवडतात, म्हणून पप्पांनी ते आणले होते आणि ते इतके टेस्टी वाटतात ना चहाबरोबर. सुंदरचे पार्ले बिस्किट पण आणि ते कोकोनट बिस्किट पण. तसं तर आम्ही हे बिस्किट आहे ना तारामाईचं आधी दुकान होतं चहाचं, तेव्हापासून खात आलो आहे आणि अजूनही आम्हाला ते बिस्किट खूप आवडतात. मम्मीला दुधाचा त्रास होतो म्हणून तिने छान असा कोरा चहा करून घेतला होता आणि काळा चहा आजकाल मला पर्सनली खूप आवडायला लागला आहे. इथे आमचा चहा बिस्किटचा नाश्ता झाला आणि त्यानंतर मम्मांनी लगेच माझ्यासाठी छान असा उपमा बनवून घेतला होता. आता ती उपमा बनवते तेव्हापर्यंत मी स्वतःची आणि अव्यूची पण छान अशी आंघोळ वगैरे करून घेतली होती आणि मम्माने सोबतच ना मला कोथिंबीर निवडायला पण दिलं होतं. म्हटलं ठीक आहे, जर आयतं खायला भेटतंय तर थोडीशी हेल्प करायला काही हरकत नाही आहे. आणि खरं सांगते, जेव्हा मी स्कूलला कॉलेजेसला होती ना तेव्हा माझी मम्मी माझा डबा वगैरे बनवून द्यायची, पण थोडंफार पण जर छोटं मोठं भांडण झालं ना तर मी डब्बाच नाही न्यायची किंवा मी 1-2 दिवस जेवणच नाही करायची. आणि आता मला त्या गोष्टीचं रिअलाईज होते की आपल्याला आयतं मिळायचं, सगळं मिळायचं आणि आपण एवढे नखरे दाखवले आहे आणि आता ती वेळ तर मी परत नाही आणू शकत. पण हां, माझ्या मम्माला मी सॉरी नक्कीच म्हणू शकते. त्यानंतर दुपारच्या वेळेवर चेतन पण दुकानातनं रिटर्न आला होता. तो दुपारी 1 ते 2 तासासाठी आराम करायला वगैरे घरी येतो कधीतरी. आणि बघा अव्यूचे रिॲक्शन्स मस्त आजीबरोबर एन्जॉय करतोय. त्या दोघांची ट्युनिंग काहीतरी नेक्स्ट लेवल आहे. इतके एन्जॉय करतात ना ते दोघं आणि दोघांचं पण सेम ट्युनिंग आहे, म्हणजे दोघंही नाचतील, दोघंही गातील. आपलं थोडंसं असतं की आपण थोडं शांत राहायचा प्रयत्न करतो, पण आमच्याकडे इथे आल्यावर तसं शक्यच नाही आहे कारण मम्मी आम्हा दोघांना पण खूप एंटरटेन करते. आणि बघा इथे दुपारच्या वेळेला गाय पण आली होती, तर माझी मम्मी प्रत्येक गायला 1-2 चपाती देते साखर वगैरे घालून. आणि सोबतच तिने बाहेर एक मोठा टब ठेवला आहे ज्यामध्ये ती पाणी ठेवते. सो कोणतंही प्राणी पक्षी आलं तर ते आरामात तिथे पाणी पिऊ शकलं पाहिजे. आणि तेवढं मी करतच होते तिथे, थोडीशी मम्मीला मदत. तेवढ्यातच ना अव्यू पटकन वर जायला निघाला आणि मी त्याला नाही म्हणत होती कारण तिथे भरपूर धूळ साठली होती. 1-2 दिवस मम्मी खूप थकली होती, त्यामुळे तिने
त्यांनी काही क्लिनिंग केली नव्हती आणि बघा कसं बसं त्याला घरात आणलं. कपडे पण पूर्ण त्यांनी धुळीने घाण केले होते. मग मी त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि मम्मी इव्हिनिंगच्या वेळेस ना अव्यूसाठी खाऊ घेऊन आली होती. म्हणजे छोटासा जो केक असतो ना, जो आधी 1 रुपयाला मिळायचा पण आता तो 10 रुपयाला मिळतो. फक्त त्याची पॅकेजिंग चेंज झाली. आम्हाला अजूनही आठवते की जेव्हा कधी आम्ही दुकानात जायचो पहिले तर 50 पैसे 25 पैशांची वस्तू घ्यायचो, पण जेव्हा असं थोडंसं अपडेट झालं, कोणी आपल्याला 1-2 रुपये द्यायला लागले, तेव्हा तो 1 रुपयाचा केक मी खायची आणि तो खूप छान वाटायचा त्यावेळेस. आता तर खूप सहज झालं ह्या गोष्टी, पण त्यावेळेस जेव्हा 1 रुपया मिळाला आणि तो केक आपण खायचो तेव्हा काहीतरी वेगळीच मजा असायची. चला असो, आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी खूप सहज मिळतात, या गोष्टीचा तेवढा आनंद पण आहे. पण असं वाटते कधीतरी की नको आपण त्या गोष्टी म्हणजे जशा आपल्याला त्या गोष्टी थोडंसं स्ट्रगल केल्याने मिळाल्या आहे तसंच आपल्या बाळांना सुद्धा थोडं स्ट्रगल करू द्यावं, तेव्हाच त्यांना त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होईल. आता माझ्याकडे ना क्लिप्स फार कमी होते म्हणून मी म्हटलं शॉर्ट्सचे पण ॲड करते, म्हणजे तुम्हाला थोडंफार रिलेट करता येईल. मम्मा इथे भाजी पोळी बनवायची तयारी करत होती, म्हणजे स्वयंपाकाची तयारी करत होती, कारण आज मला सासरी जायचं आहे आणि मम्मीचं होतं की जेवण वगैरे करून जातं. छान मस्त असं चिकन बनवलं होतं आज घरी आणि प्रीतम आम्हाला घ्यायला आला होता. तो बोलला होता 7-7:30ला येईल, पण जेव्हा कधी त्याला मला घ्यायला यायचं राहते ना, तो तासभरापूर्वीच माझ्या घरी येऊन जाते आणि आज तो काहीतरी 6 वाजता वगैरेच मला घ्यायला आला होता. आता मी म्हटलं एवढ्या लवकर तू आलाच आहे तर चल माझ्याबरोबर कमाल चौकला, कारण तिथनं ना मला माझी जोडवी रिप्लेस करून घ्यायची होती. त्याचं रिझन असं होतं, मम्मी पप्पाने जी माझ्यासाठी जोडवी घेतली होती ना ती सेम ॲज आता माझ्याकडे जे आहे ते होते. म्हटलं सेम घेण्यापेक्षा आपण जस्ट चेंज थोडीशी डिझाईन करूया, किंवा मला ना थोडेसे असं सिंगलमध्ये हवे होते आणि एकदम सिम्पल डिझाईन किंवा कोरवलेली डिझाईन पण चालणार होती. सो म्हणून मग मी प्रीतमला कन्व्हिन्स केलं. तो आधी नाहीच म्हणत होता, पण कसं बसं मी त्याला कन्व्हिन्स केलं. म्हटलं बघ परत येणं काय होणार नाही, आपण जाऊया. आणि अजूनही स्वयंपाकही झाला नव्हता म्हणून मग मी त्याला कन्व्हिन्स केलं आणि आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही तिकडे म्हणजे कधीही गाडीवर बसलो तर अव्यूला खूप आनंद होतो आणि मला वाटते प्रत्येकच मुलांना गाडीवर बसून फिरायला आवडत असेल. रस्ते छान मोकळे होते आणि बघा माझं बाळ कसं बघतोय, एकदम गोडूसं बाळ दिसतोय असं. तर त्यानंतर आम्ही कमाल चौकला येऊन पोहोचलो. त्यानंतर मी तिथे थोडेफार डिझाईन्स वगैरे बघितले. फार मोठे होते, मला एवढे मोठे तर नको होते, सिम्पल हवे होते, एकदम छोटे हवे होते, पण ते त्यांच्याकडे होतेच नाही. तर मी म्हटलं चला जाऊ द्या, जे मिळतंय ते घेऊन टाकते. तर मी एक सिंगल टोमध्ये आपण जे घालतो ना त्याला थोडीशी डिझाईन असते तशामधनंच घेतला आहे. आणि बघा हा आहे कमाल चौक एरिया, जो की इंदोराच्या जवळ आहे, जरीपटक्याच्या जवळ पण म्हणता येईल. आणि गोळीबार चौकवरनं आय थिंक 1 ते 1.5 किलोमीटर असेल. इथे कॅफे रूपच्या खाली माझ्या वडिलांचं आधी दुकान होतं, पण कोविडनंतर त्यांना ते खाली करायला लावलं. तर आता त्यांचं दुसरीकडे दुकान आहे आणि लवकरच देवाकडे माझी प्रार्थना आहे की त्यांचं स्वतःचं दुकानसुद्धा होऊ द्या आणि लवकरच ते होईल, कारण माझा भाऊ आणि माझे पप्पा दोघंही खूप दिवस रात्र मेहनत करत आहे. आता भाच्या आलाय तर या दोघांची सगळी कामं इकडे तिकडे गेल्या, कारण नातू आणि भाच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणून पप्पा आणि चेतन दोघंही आमच्याच मागे होतं की तुम्हाला काय पाहिजे, कुठून घ्यायचं, काय घ्यायचं. आधी मी जोडवी चेंज करून घेतली, त्यानंतर अव्यूसाठी सँडल घ्यायला आलो होतो, पण सँडल आम्हाला हवं तसं नाही मिळालं, तर आम्ही शूज त्याच्यासाठी घेतले, कारण जुने जेवढे पण शूज आहे ना ते त्याला खूप छोटे होते. आणि स्पेशली आम्ही उत्तराखंडला गेलो होतो तेव्हा त्याच्यासाठी जाण्यापूर्वीच आम्ही 750 की 800 रुपयाला शूज घेतले होते. ते त्यांनी महिनाभरही घातले नाही आणि त्याला ते खूप छोटे होत आहे, म्हणून आता ते तसेच पडून राहतील, किंवा ज्यांना कोणाला गरज असेल त्यांना मी ते देऊन देईन. चेतनने इथे अव्यूसाठी आईस्क्रीम आणलं होतं आणि प्रॉपर आणलं होतं की ते सांडायला नको, कपडे खराब व्हायला नको. हे सगळं कसं सुचतं मला कळत नाही. हाच एक तो व्यक्ती आहे चेतन, ज्याच्याशी माझे रोज भांडणं व्हायचे, आम्ही मारापिटी करायचो, केस ओढावाडी करायचो आणि हे सगळं फक्त आणि फक्त टी व्हीच्या रिमोटसाठी व्हायचं. मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, तुम्ही सुद्धा तुमच्या भावाशी असेच भांडले आहे का? मी तर आमच्याकडे दिवसाला 2 ते 3दा भांडण व्हायचं आणि रिमोटसाठी व्हायचं आणि जेवताना व्हायचं, कारण मम्मा जेव्हा पापड तळायची ना तेव्हा तो सगळं खाऊन टाकायचं. माझं असं होतं की सगळ्यांना सारखं दे, पण त्याचं होतं की नाही मला सगळंच खायचं, मी एकटंच खाईल, तर त्यासाठी सुद्धा आमची खूप भांडणं व्हायचे. आणि आज मला इतकं प्राऊड फील होते की तो माझ्या पप्पांची मदत करतो, ॲज वेल ॲज माझं बाळ आलं आहे त्याच्यासाठी सुद्धा पूर्णपणे काळजी घेतो. आणि मी कधी येत आहे मला विचारतो तुला काही हवं आहे का? म्हणजे इतका डिफरन्स दिसतोय ना येणाऱ्या असं 5 वर्षातच हे सगळं झालं आहे. आणि मला असं वाटते जर असं होत असेल ना बहीण भावाचं रिलेशन, तर प्रत्येकच मुलींनी लग्न करायला पाहिजे, जर त्याच्यानंतर भाऊ आपली एवढी काळजी घेणार असेल. पण ठीक आहे, आता तो काळजी घेतोय, लग्नानंतर बघूया किती चेंज होतो. चला असो, ते नंतरची गोष्ट आहे. त्यानंतर आम्ही अव्यूसाठी कपडे घ्यायला आलो होतो. पप्पांनी अव्यूसाठी छान कपडे पण घेऊन दिले, 3 ते 4 जोड घेऊन दिले, ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये मी दाखवणार आहे. त्यानंतर घरी गेली, मम्मीकडे जेवण केलं आणि तिथून आम्ही थोडंफार भाजी वगैरे रॅप करून घेतली आणि त्यानंतर मी सासरी आली, कारण आता इथून पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला इथलेच बघायला मिळणार आहे. आता मी 2 ते 3 दिवस 4 दिवस आय थिंक मम्मीकडे आत्याकडे खूप मस्ती केली.
केली आणि पुढे जी सगळी मस्ती कामं सगळं जे काही आहे ते सगळं सासरच्यांकडूनच तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण तिथल्यापेक्षा इथली मस्ती तुम्हाला जास्ती आवडणार आहे. कारण इथे अवयू खूप धमासान मस्ती करणार आहे. तुमच्याशी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी छान छान रेसिपी पण शेअर करणार आहे जी की आई खूप छान बनवते. सो चला आता माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. थोडंसं मनाला हळवंपणा येते जेव्हा आपण माहेर सोडतो, पण प्रत्येकच मुलींच्या आयुष्यात हे प्रत्येक वेळ होत असेल आणि फॉर शुअर तुम्ही पण ह्या गोष्टी रिलेट कराल. जेव्हा आपण माहेरून सासरकडे येतो कुठेतरी मन दुखतं, असं वाटतं अजून थोडा वेळ, अजून 1 तास, अजून 2 तास, अजून 1-2 दिवस, पण ते 1-2 दिवस कधीच संपत नाही. म्हणून इथे येणं सुद्धा तेवढ्याच गरजेचं होतं. चला तर भेटूया आपण लवकरच, तेव्हापर्यंत बाय.